जोडीलाच की एखादा 6 महिन्याचा तुम्हाला प्रॅक्टिकल कोर्स दिला गेला, जसं सरांनी सांगितलं की आपलं कॉलेजचे कोर्स डिझाईन करतं, तर तुम्ही एखाद्या ठिकाणी जे इंटरव्ह्यूला जाता त्या इंटरव्ह्यूला जाताना तुम्ही त्यांना सांगू शकता की मी ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करताना हा प्रॅक्टिकल कोर्स केलाय आणि त्यामध्ये अमुक अमुक दिवस मी प्रॅक्टिकली एखाद्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि मी हे करू शकतो आपल्या स्थापनेसाठी. तर अशा प्रकारचे कोर्सेस जर तुम्ही कुठे करत असाल तर व्हेरी गुड. कारण मला माहिती आहे की तुम्ही सगळी जी मुलं आहेत ही आमच्या जनरेशनपेक्षा खूप हुशार आहेत, खूप पुढे आहेत. कारण मोबाईल नावाचं एक मोठं शस्त्र तुमच्याकडे आहे, त्यामध्ये इंटरनेटच्या महाजालावर तुम्ही एका क्षणात जग फिरतात आणि त्यामध्ये तुम्हाला काय आवश्यक आहे, तुमच्यासाठी काय तुमच्या फ्युचरला चांगलं आहे ते तुम्ही निवडता आणि निवडून मग तुम्ही तुमचं पुढचं भवितव्य ठरवता. असं जनरेशन तुम्ही आहे. कारण तुमच्या जनरेशननी खूप चांगलं तंत्रज्ञान बघितलं. मी किंवा आप्पा या संस्थेचे अध्यक्ष, आमचं जनरेशन एक वेगळं जनरेशन होतं. आमचे दादा आहेत, आमच्या वेळेला जेव्हा नवीन नवीन रेडिओ आलेला होता, रेडिओ असा वर ठेवला जायचा आणि आमचे आई वडील सांगायचे गाढवा त्या रेडिओला हात लावून नको, रेडिओ बिघडेल. की सडन जनरेशन चेंज होत गेलं आणि तुम्ही मुलं अशी आहेत की तुम्ही आई बाबांना सांगतात की जो कॉम्प्युटर खाली ठेवलेला आहे ना त्याला बिंदास हात लावा, कॉम्प्युटर कधी बिघडत नाही. आणि आम्ही अजूनही घाबरतो कॉम्प्युटरला हात लावायला. की एवढा मोठा गॅप तुमच्या आणि आमच्या जनरेशन मध्ये आहे. कारण गेल्या 31 वर्षामध्ये जे काही प्रोग्रेस झाले आणि खास करून कम्युनिकेशन क्षेत्रामध्ये किंवा इंटरनेटच्या क्षेत्रामधलं जे मोठं जे संशोधन झालं आणि त्यातनं मिळणारं जे ज्ञान आहे हे तुमच्यापर्यंत थेट पोहोचवलं गेलं. कारण आम्ही शाळेत असताना नवीन नवीन टीव्ही आला, त्यानंतर टीव्ही नंतर कलर टीव्ही आला, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची इन्स्ट्रुमेंट आली. टेलिफोन, पूर्वी टेलिफोन इकडनं मुंबईला लावायला, ट्रंकला लावायला जायचा. आता तुम्ही एका क्षणात जगामध्ये बोलू शकता. जगामध्ये तुम्ही व्हॉइस कॉल, तुम्ही फेस टाईमवर फेस टू फेस तुम्ही बोलू शकता. कॉम्प्युटर नंतर झेरॉक्स आली, झेरॉक्स गेली, नंतर मोबाईल पहिला पेजर आले, पेजर पटकन निघून गेले, मोबाईल आले, मोबाईल नंतर स्मार्टफोन आले. अशा प्रकारे तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी एवढी फास्ट बदलत गेली आणि त्याचा फायदा तुम्हाला स्टुडंटना खूप चांगला मिळाला. त्यामुळे तुमचं जनरेशन जे आहे हे आमच्यापेक्षा खूप हुशार आहे, आमच्यापेक्षा खूप पुढचं बघणारे आहेत, हे आम्हाला माहिती आहे. मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या शिक्षणाचा फायदा हा तुमच्यासाठी करत असताना, तुमच्या फॅमिलीसाठी करत असताना, माझ्या परिसरातल्या लोकांसाठी माझ्या शिक्षणाचा काय फायदा होईल, माझा जॉबचा काय फायदा होईल याचा तुम्ही एक प्रामाणिकपणे विचार करायला पाहिजे. म्हणजे मी नेहमी म्हणतो की एखादे पालक जर म्हणतील की माझा मुलगा ग्रॅज्युएट व्हावा, पोस्ट ग्रॅज्युएट व्हावा किंवा डॉक्टर इंजिनियर व्हावा किंवा सायंटिस्ट व्हावा, तो पालक श्रेष्ठ. पण खरा पालक जो श्रेष्ठ असतो की जो माझा मुलगा चांगला माणूस बनेल असा जो विचार करणारा जो पालक आहे तो नेहमी श्रेष्ठ असतो. त्यामुळे तुम्ही चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा. तुमच्या ह्या शिक्षणानंतर तुम्ही पुढचं शिक्षण घेण्याला कधी थांबवू नका. म्हणजे BSc किंवा MSc किंवा ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट केलेल्या मुलांनी, प्रत्येक मुलांनी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जे आहेत म्हणजे UPSCची एक्झाम किंवा MPSCची एक्झाम हे तुम्ही ट्राय करायला पाहिजेत. तुम्ही तिथे जॉब करा किंवा नका करू, पण एक्झाम तुम्ही ट्राय करा. तुमचं नॉलेज हे प्रचंड चांगलं नॉलेज होते. मॅनेजमेंट कॅडरच्या मुलांचं नॉलेज कसं असतं किंवा अशा प्रकारे UPSC MPSCच्या एक्झाम देणाऱ्या मुलांचं नॉलेज कसं असतं ते असं पसरट नॉलेज असतं. म्हणजे त्यांना चारही बाजूचं चौकस नॉलेज मिळतं. जगामध्ये मॅनेज करण्यासाठी लागणारं सगळं नॉलेज मिळतं. जी मुलं MSc होतील किंवा पुढे सायंटिस्ट होणार जातील की त्यांचं नॉलेज कसं असतं, त्यांचं नॉलेज डीप नॉलेज असतं. टेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी, परत मायक्रो टेक्नॉलॉजी, डीप नॉलेज असतं. म्हणजे हे पुढचं नॉलेज घेण्यासाठी तुम्ही प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजेत. आणि ते करत असताना, तुमचं जॉब करत असताना पण तुम्ही हे नॉलेज घेऊ शकता. कारण येणाऱ्या युगामध्ये खूप मोठं कॉम्पिटिशन असेल की आमच्या वेळेला पटकन ऍडमिशन मिळायचे, पटकन जॉब मिळायचे, पण आता ती परिस्थिती नाही आहे. हे मला माहिती आहे की प्रत्येकाला जॉब चांगला करण्यासाठी चांगले कष्ट घ्यावे लागतात, चांगली मेहनत करावी लागते आणि त्यासाठी चांगलं नॉलेज तुम्ही घ्यावं असं तुम्हाला मी विनंती करेल. याबरोबरच तुमच्या एज्युकेशनच्या जोडीला, तुमच्या जॉबच्या जोडीला तुम्ही इतरही एंटरटेनमेंट जे आहे, पिक्चर बघायला पाहिजेत, गाणी बघायला पाहिजे, नाचायला पाहिजे, त्याबरोबरच चांगली पुस्तकं वाचायला पाहिजेत, चांगल्या यशस्वी स्टोरीज वाचायला पाहिजेत, चांगल्या आत्मकथा वाचायला पाहिजेत. एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो. तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना परत एकदा विनंती करतो की ज्या कॉलेजनी, ज्या युनिव्हर्सिटीनी, ज्या विभागाने तुम्हाला चांगलं शिक्षण दिलं त्या विभागाला तुम्ही कधीही विसरू नका आणि नक्की या विभागासाठी काहीतरी फ्युचरमध्ये एखादा प्लॅन करा की माझ्याकडनं या विभागाला मी काहीतरी देऊ शकतो का, हा विचार करा. आणि भारतासारख्या देशामध्ये स्वतः जॉब करत असताना मी दुसरे 4 जॉब निर्माण करू शकतो का
ह्याचा विचार तुम्ही करा, एवढी तुम्हाला विनंती. तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. नक्कीच तुमच्या या प्रेरणादायी सल्ल्याचा, तुमच्या मार्गदर्शनाचा आपल्या या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या वाटचालीसाठी नक्कीच हे सर्व खूप प्रेरणादायी ठरेल. मी आता राजीव नानांना विनंती करते की आपण पुढील यशस्वी विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करावा. मी त्यासाठी सर्वप्रथम रुपाली पाटील मॅडम यांना स्टेजवर निमंत्रित करते. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी ड्रेस घातला, म्हणजे ग्रॅज्युएट झालेलं तेव्हा पण आम्हाला काय पदवीदान वगैरे माहीत नव्हतं. पण तुम्ही नशीबवान आहेत, मला माहिती आहे की तुमचे कॅमेरे, मोबाईल सगळे चांगले फोटो काढण्यासाठी तयार असतील आणि तुमचा फोटो पटकन एका सेकंदात व्हायरल होऊन जगामध्ये पसरणार आहे. आणि त्यासाठी म्हणून तुम्ही इथे अत्यंत खुश आहात चेहऱ्यावर, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देताना एवढंच सांगेल की तुमचा फोटो व्हायरल करताना जोडीला आमचा पण फोटो व्हायरल केला, म्हणजे आम्ही पण लोकांना. उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. MA इन इकॉनॉमिक्स, प्रथम क्रमांक ममता केशव बरफ. ममता केशव बरफ. बघा, एक आदिवासी समाजाची मुलगी जी आपल्या कॉलेजमध्ये पहिली येते, हे आपल्या कॉलेजचं मोठं श्रेय आहे. आणि हे टीचरचं श्रेय आहे की हिच्या घरामध्ये मला वाटत नाही कोण ग्रॅज्युएट असतील नाही का, त्याचे शिक्षक वगैरे आहेत, पण कोण शिक्षण असेल तिच्या आई वडिलांचं मला माहिती नाही आहे. पण अशा कठीण परिस्थितीमध्ये, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन पहिली येणारी विद्यार्थी, हिचं आपण खास सगळ्यांनी अभिनंदन करायला पाहिजे. आणि मला आनंद वाटतो की अशा विद्यार्थिनीला की मी हा पदवीदानाचा क्या बात. माय थ्रॉट इज द फर्स्ट करियर. धन्यवाद, तुला शुभेच्छा. पुढे जा ना किरण. त्यांना कॅप वगैरे नाही का? अजून ममताची एक गोष्ट सांगायची म्हणजे ती यंदा या वर्षीपासून आपल्या कॉलेजमध्ये कनिष्ठ महाविद्यालयात शिकवते इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटमध्ये. द्वितीय क्रमांक उपासना ललित अडवा. तृतीय क्रमांक रजनी अजित सिंग. किरण सर्टिफिकेट घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी साईन करायची आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. यानंतर धन्यवाद सर. सर, विवा महाविद्यालयातर्फे आपले मनपूर्वक आभार. यानंतर वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रथम महिला महापौर सौ प्रवीणा ठाकूर मॅडम यांना मी विनंती करते की आपण विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्यात. आजच्या या पदवी वितरण समारंभामध्ये उपस्थित आपल्या कॉलेजचे प्राचार्य भगत सर, उपप्राचार्य प्राजक्ता मॅडम, संजूदादा पिंगोळकर सर, पाध्ये सर, कुट्टी सर, आमदार क्षितिश ठाकूर, उपस्थित सर्व टीचिंग स्टाफ आणि विद्यार्थी. सर्वप्रथम तर आज ज्यांना पदवी मिळणार आहे त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा मी देऊ इच्छिते. 2016 आणि 17चा अहवाल प्राचार्यांकडून ऐकला आणि खरोखर इतकं अभिमान वाटलं की आत्ताच या एज्युकेशनल ट्रस्टवर मला घेतलं गेलं आहे. त्याबद्दल सुद्धा मी स्वतःला खूप
भाग्यशाली समजते की तुमच्याबरोबर राहून आता काम करण्याची संधी मिळणार आहे. त्या अहवालामध्ये जी प्रगती या एज्युकेशनल ट्रस्टची मी ऐकली, त्याच्यामध्ये मॅनेजमेंट, टीचिंग स्टाफ आणि स्टुडंट्स या सगळ्यांचा समन्वयक आहे आणि त्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे आज आपल्या विवा कॉलेजचं नाव जगभर प्रसिद्ध आहे. या ठिकाणी नानांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या की पदवी मिळाल्यानंतर आपण कोणी जॉब करत आहात की ज्यांना नाही मिळालंय. मी एक सांगते की हे सगळं करत असताना ज्यावेळेला तुम्ही कुठेतरी जॉबला जातात किंवा 4 ठिकाणी फिरतात, कुठे काहीतरी नवीन बघतात जे आपल्या या विवा एज्युकेशनल ट्रस्टला उपयोगी पडेल किंवा आपल्या या विवा कॉलेजमध्ये आपण काही एक वेगळी डेव्हलपमेंट करू शकतो, काही 4 नवीन गोष्टी इथे आणू शकतो. तुमच्या दृष्टीमध्ये, तुमच्या नजरेत काही जर असं आलं भविष्यामध्ये, तर तुम्ही अवश्य ज्या एज्युकेशनल ट्रस्टमधनं तुम्ही पदवी प्राप्त करून बाहेर पडलात आणि तुमच्या मनामध्ये असं काय वाटेल की आपण ज्या कॉलेजमध्ये शिकलेलो आहोत त्या ठिकाणी काहीतरी वेगळा बदल व्हावा किंवा काहीतरी 4 गोष्टी नवीन ज्या आपल्या कॉलेजच्या स्टुडंट्सना उपयोगी पडतील, तर जरूर तुमच्या या सूचनेचं आपण स्वागत करू. आणि सगळ्यांकडनं माझी एकच अपेक्षा आहे का जिथे शिकून गेलात त्याला नेहमी लक्षात ठेवा, कारण त्या ठिकाणी भविष्यातले दुसरे विद्यार्थी तयार होणार आहेत आणि भारताचे दुसरे चांगले नागरिक तयार होणार आहेत. तर आपलं कर्तव्य आहे की जिकडनं आपण शिक्षण घेऊन बाहेर पडलो त्या शिक्षण संस्थेला काहीतरी आपल्या विचारांची देणगी द्यावी, अशी भविष्यामध्ये मी तुमच्याकडनं इच्छा करते. भविष्याच्या प्रत्येक वाटचालीमध्ये तुम्ही सफल व्हा एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप आज तुम्हाला जी पदवी प्राप्त होणार आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद देते आणि शुभेच्छा पण देते. धन्यवाद मॅडम. यानंतर मी प्रवीणा मॅडमना विनंती करते की आपण पुढील यशस्वी विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करावा आणि त्या यशस्वी विद्यार्थ्यांची नावं घोषित करण्यासाठी मी यापुढे प्रार्थना कोरे मॅडमना स्टेजवर निमंत्रित करते. धन्यवाद हर्षू. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. M.Com बँकिंग अँड फायनान्स, प्रथम क्रमांक कृणाल घाडी. सर्टिफिकेट घेतल्यावर विद्यार्थ्यांनी कृपया इकडे सही करावी. भूमिका खुंट. नंदिनी सिंग. चांदनी तिवारी. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जोरात टाळ्या वाजवून स्वागत करायचंय. द्वितीय क्रमांक जागृती पाटील. करिश्मा राजपूत. अर्चना शेखावत. आशीष श्रीवास्तव.
क्रमांक रोशनी दुबे. जानवी शहा. आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा मी विनंती करते की जोरदार टाळ्या वाजवून सगळ्या विद्यार्थ्यांचं कौतुक करायचे. M.Com अकाउंटन्सी प्रथम क्रमांक सोनिया नादर. काजल उपाध्याय